किलो कार्डियक रिफ्लेक्स किंवा ट्रायजेमायनो वेगल रिफ्लेक्स. तर वेगल आहे म्हणजे ब्रॅडी होणार. तर ब्रॅडीसोबत नॉझिया सिन्कोप म्हणजे ब्रॅडी होतो. एस ए नोड इनिबिट झाल्यामुळे ए व्ही नोड टेक ओव्हर करेल, तर नोडल किंवा जंक्शनल रिदम होऊ शकतो. तर सेन्सरी पाथवे आहे स्ट्रेच किंवा कुठलाही स्टिम्युलस, सेन्सरी स्टिम्युलस शॉर्ट किंवा लॉंग सिलियरी नर्वने गॅसेरियन गँग्लियनला जातो ऑप्थॅल्मिक डिव्हिजनने. आपल्याला माहिती आहे ऑप्थॅल्मिक डिव्हिजन सेन्सरी आहे. हा गॅसेरियन गँग्लियन त्याचा सेन्सरी न्यूक्लियस आहे. तिथनं जातं सेन्सरी न्यूक्लियस ऑफ ट्रायजेमायनल फिफ्थ नर्व. तिकडनं वेगसवरनं मस्कॅरेनिक रिसेप्टर ॲट हार्ट, नेगेटिव्ह क्रोनोटिझम, नेगेटिव्ह ॲनोट्रोपिझम. मोस्टली पीडियाट्रिक आणि यंग ॲडल्ट्स सेन्सिटिव्ह आहेत. तर या शॉर्ट आणि लॉंग सिलियरी नर्व हे गॅसेरियन गँग्लियन इथे सेन्सरी न्यूक्लिया आहेत, त्या इथे इनर्वेट करणार ट्रायजेमायनलला. तिकडनं मोटर न्यूक्लियस ऑफ वेगसवरनं इकडे ब्रॅडी. ओके. तर ट्रिगर ते आयबॉलमधलं काहीही ट्रॅक्शन, प्रेशर म्हणजे मेकॅनिकल ट्रॉमा असेल, हिमॅटोमा असेल, मॅनिप्युलेशन असेल, फोर्स्ड डक्शन टेस्ट ते स्क्विंट सर्जरीमध्ये चेक करतात की रेझिस्टिव्ह आहे की रिस्ट्रिक्टिव्ह आहे, की पॅरालिटिक आहे. रिस्ट्रिक्टिव्हमध्ये ती मसल अडकून जाईल, एका लिमिटच्या वर नाही जाणार. पॅरालिसिस असेल तर ती फ्रीली मूव्ह होईल. नंतर IOP, रेज्ड IOPने पण. आणि रेट्रोबल्बार ब्लॉक. तर ब्लॉक दिल्यानंतर ॲफरंट थांबतात, परंतु ब्लॉक देण्यामध्ये प्रेशर वाढणार आहे, तिथे स्टिम्युलेशन होणार आहे. आणि ब्लॉक दिल्यानंतरही ते लोक 5 मिनटं मसाज करतात, ॲक्शन नाही करतात, त्याच्याने पण होऊ शकतं. तर तुम्हाला तेव्हा लागणार आहे. आणि पोस्ट ऑपसुद्धा सर्जरी झाल्यानंतर तिथे हिमोरेज झालं, ब्लीड झालं, स्वेलिंग झालं, पेन झालं, तर पेनमुळे पण होतं आहे. स्ट्रॅबिस्मस सर्जरीमध्ये मेडियल रेक्टस मोस्ट सेन्सिटिव्ह आहे. ॲग्रेवेटिंग फॅक्टर आहे. इवन एम्प्टी ऑर्बिटमध्ये पण होऊ शकतं, इन्युक्लिएशन केलेलं आहे तरी पण, कारण की तिथे मसल आहे, पेरिऑस्टियम आहे, तर तिथलं कुठलंही सेन्सरी स्ट्रक्चर. हायपरकार्बिया ॲसिडॉसिस जसं सगळीकडे वाढवतं, लायटर प्लेनमध्ये सेन्सेशन वाढणार आहेत. नंतर फेंटॅनिल, रेमी आणि सू हे वॅगोटॉनिक आहे. त्याच्यात रेमी सगळ्यात जास्त आहे. वॅगोटॉनिक असल्यामुळे ते ऑगमेंट करतील, पण असं देऊ नका असं म्हटलेलं नाही आहे कुठे. सिवो बेटर आहे हॅलोपेक्षा. पॅन पुन्हा वॅगोलायटिक आहे ॲज कम्पेअर टू अदर. नंतर आपलं काम आहे डीप ठेवा, अवॉइड करा, नाही देऊ असं म्हटलेलं नाही आहे त्याने. नंतर प्री मेडिकेशन 30 मिनिट्स प्रायर द्या. आणि ॲट्रो इज बेटर. ॲट्रो कारण की इमिजिएटली ॲक्ट करतो विदिन 1 to 2 मिनिट. लिपिड सॉल्युबल आहे. ग्लायकोबायोलेट आपल्याला माहिती क्वार्टरनरी हे आहे, तर तो लिपिड सॉल्युबिलिटीचा इश्यू आहे. इथे डोळ्याच्या आत नाही पोहोचायचं, इथे आपली ॲक्शन हार्टवर आहे. तर हार्टवर पोहोचण्याकरता आयचा काही इफेक्ट नाही आहे. तर ग्लायको काम नाही करत असं नाही आहे. ग्लायको ब्रेनमध्ये आणि आयमध्ये जात नाही, बट इथे त्याचा संबंध नाही आहे, इथे संबंध हार्टचा आहे. ॲट्रो ग्लायको लिपिड सॉल्युबल आहे, पटकन काम करतं विदिन 1 to 2 मिनिट. तसाही हा शॉर्ट लास्टिंग आहे, विदिन 20 सेकंड्स तो रिव्हर्स होतो. मॅनिप्युलेशन स्टॉप करायचं, डेप्थ वाढवायची आहे, नॉर्मोकॉर्बिया ठेवा. आणि त्यांचं म्हणणं आहे की हा रिफ्लेक्स जर तुम्ही ऑलरेडी मसल ॲक्टिव्ह असताना दिलं तर ऑलरेडी जंक्शनल रिदम आहे आणि त्याच्यात तुम्ही दिलं तर डेंजरस ॲरिथमिया होऊ शकतात. म्हणून सर्जनला थांबायला लावायचं, तो रिफ्लेक्स थांबू द्यायचा. त्याच्यानंतर मग इफ कंडक्शन डिस्टर्बन्स परसिस्ट तर मग आधी प्रिव्हेंटिव्ह द्या, आणि नाही तर मग स्वतःला त्याला थांबू द्या, डेप्थ वाढवा, स्टॉप करायला लावा त्याला, नॉर्मोकॉर्बिया ठेवा, मग त्याच्यानंतर द्या. तर त्याचं म्हणणं आहे त्याच्यात ऑक्युलोकार्डियक रिफ्लेक्स असताना देऊ नका असं म्हणणं आहे त्याचं. आणि सर्जनला सांगा की रेक्टसला इन्फिल्ट्रेट कर बाबा, तिथे लोकल द्या इन शॉर्ट. आणि रिपीटेड स्टिम्युलस दिल्यानंतर ती आग स्वतःच फटीग होऊन जाते, तर नंतर नाही होत. पोस्ट ऑप लेट होऊ शकतं हिमोरेज किंवा ब्लीडमुळे. तर ऑक्युलोकार्डियक ट्रायजेमायनो वेगल रिफ्लेक्स